मंडळी, आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी सगळ्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये इतकी राजकीय उलथापालथ बघितलेली आहे, इतके राजकीय समीकरणं बिघडताना होताना बघितलेली आहेत की आपल्याला वाटत होतं की आता आपलं काही बघायचं राहिलेलं नाही. पण असं नाही आहे. आपलं जे काही बघायचं राहिलेलं होतं, देशाच्या राजकारणात जे व्हायचं राहिलेलं होतं तेही आता घडलेलं आहे. भाजप आणि काँग्रेसची अंबरनाथमध्ये चक्क हात मिळवणी झाली. हे कमी म्हणून की काय, अकोटमध्ये तर भाजप आणि एमआयएम एकत्र आले. मात्र या टीकेनंतर युती तुटली. पण प्रश्न आहे, वरिष्ठ नेत्यांनी याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला नसेल, पण खाली स्थानिक कार्यकर्त्यांना, नेत्यांना सत्तेची हाव किती सुटली आहे याचं हे प्रतीक आहे का? सवाल आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, तर तिकडे अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमनं एकमेकांची साथ दिली. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करतात. राज्यात असो की देशात या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्यानं ते कधीच एकत्र आले नाही. मात्र देशात घडलं नाही ते अंबरनाथमध्ये घडलं. अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिला. शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारत भाजप आणि काँग्रेसनं एकमेकांचा हात हातात घेतला. 59 नगरसेवकांच्या नगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहूया. शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 14, राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. मात्र भाजपनं त्यांचे 14 नगरसेवक, काँग्रेसचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 4 आणि एका अपक्ष नगरसेवकासह 31चा आकडा गाठत 27 नगरसेवक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला पिछाडीवर टाकलं. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करुंदले पाटील विजयी झाल्या. मात्र आता भाजपनं काँग्रेसची साथ दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया. तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है. युती संदर्भातला पहिला प्रस्ताव भाजपनं काँग्रेसकडे पाठवला होता असा दावा अंबरनाथ काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटलांनी केला. आपण भाजपसोबत नाही तर अंबरनाथ विकास आघाडीसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पाटील यांनी हा निर्णय घेताना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला अंधारात ठेवलं. त्यामुळे पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसंच 12ही नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. अंबरनाथमधील युतीवरून काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केलाय. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा देशाला हानिकारक आहे. हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा विचार आहे आणि संविधान आणि लोकशाहीवरती त्यांचं जे आक्रमण आहे ते थोपवलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी बघत असतो. ही जी घटना झाली ती घटना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या अनुमतीने झाली नव्हती. अंबरनाथमध्ये जसं घडलं तसंच अकोल्यातल्या अकोटमध्ये पाहायला मिळालं. मात्र तिथं भाजप आणि एमआयएम एकत्र आले. काँग्रेस आणि वंचितला वगळून अकोट विकास मंचची स्थापना करण्यात आली. भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झाला. आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झाले. नव्या आघाडीची मंगळवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली. मात्र अकोट आणि अंबरनाथमधील हात मिळवणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि एमआयएम सोबतची युती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ती युती तोडावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणी कारवाई केली जाईल असं भाजपनं स्पष्ट केलं. अंबरनाथ आणि अकोटमधील हात मिळवणीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना
टीका करण्याची आयती संधी मिळाली. भाजपच्या हिंदुत्वाचं काय झालं असा जिव्हारी लागणारा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIM ला पाठिंबा दिला. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले. मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुका आणि सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी स्थानिक पातळ्यांवर डोकं चक्रावून टाकणाऱ्या आघाड्या पाहायला मिळाल्या. मात्र अंबरनाथ आणि अकोटमधील आघाडी म्हणजे राजकीय स्वार्थाची परिसीमा होती. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.